श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 11. श्रीपाद वल्लभाचा जन्म. एके दिवशी श्रीपाद वल्लभांनी अंबिका नावाच्या स्त्रीला शनिप्रदोषाचे व्रत करावयास सांगितले होते. तिच्या मनात आपणास पुढील जन्मी अध्यात्म क्षेत्रात प्रगती करणारा मुलगा व्हावा अशी इच्छा होती. स्वामींनी ती इच्छा जाणली. त्यावेळी स्वामींनी अंबिकेच्या मतिमंद मुलाला आशीर्वाद देऊन त्याला ज्ञानी बनविला. त्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. अंबिकेच्या मनातील मुलाची चिंता नाहीशी झाली. आपला ज्ञानी मुलगा पाहून तिला खूप आनंद झाला. अंबिकेचे आयुष्य आता सुखी समाधानी होते. ती आता वृद्ध झाली होती. काही दिवसांनी तिने देह ठेवला. पुढे तिचा दुसरा जन्म वराळ प्रांतातील करंज नगरीत या नावाच्या गावात झाला. ब्राह्मण कुळात ती जन्माला आली होती. लहानपणापासून सुसंस्कार लाभले होते. घरातील लोकांनी या मुलीचे नाव अंबा असे ठेवले. तिच्या बाललीला पाहून घरातील सर्वजण सुखवत होते. ती दिसायला सुंदर होती व सदैव चेहऱ्यावर स्मित हास्य होते. अंबिका हळूहळू मोठी झाली. मुलगी हे वर्ग्याचे धन आहे. तिच्याच गावातील माधव नावाच्या मुलाशी तिचे लग्न झाले. हा माधव शिवभक्त होता. लग्न समारंभ थाटामाटात संपन्न झाला. अनेक नातेवाईक स्नेहमंडळी लग्न समारंभासाठी एकत्र आली होती. एकमेकांच्या भेटीने सर्वांना आनंद झाला. अंबिका आपल्या नवीन घरात आली. सासरी तिने शनिप्रदोषाचे व्रत सुरू केले. ती मनापासून शंकराची उपासना करत होती. रोजची आपली कामे करताना तिच्या मनात सदैव शंकराचे स्मरण सुरू होते. तिचा प्रपंच सुखाचा होता. काही संघर्ष नव्हता. आलेल्या अतिथीने ती मनापासून स्वागत करीत होती. या दाम्पत्या वेलीवर एक फूल उमललेले मुलगा झाला. पती पत्नीला खूप आनंद झाला. त्यांनी बाळाचे नाव शालिग्राम असे ठेवले. भगवान शंकराच्या कृपेने हा मुलगा झाला होता म्हणून त्याचे नाव शालिग्राम असे ठेवले होते. घरात त्याला नरहरी नावाने हाक मारली जात होती. सर्वांचा तो लाडका बनला होता. वडील एका भविष्यकाराकडे गेले आणि त्यांना नरहरी पत्रिका बनवण्यास सांगितले. भाष्यकारांनी पत्रिका बनवली व त्यांना आश्चर्य वाटले. भविष्यकारांनी वडिलांना सांगितले, हा मुलगा ज्ञानसंपन्न होणार आहे, अध्यात्माचे अधिकार प्राप्त करणार आहे, याची कीर्ती सर्वत्र पसरेल, त्याला फक्त दर्शनाचे अनेकांची दुःखे नाहीशी होतील. हा मुलगा प्रपंच करणार नाही, तरुण वयातच हा संन्यास ग्रहण करेल. याच्या हातून अनेक तीर्थयात्रा होतील व जडजीवाचा तो उद्धार करेल. वडिलांचे हे भविष्य ऐकून घरी आल्यावर पत्नीला सांगितले. नरहरी हळूहळू मोठा होऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होते. मुलगा 1.5 वर्षाचा झाला परंतु एकही शब्द बोलत नव्हता. आई वडिलांना त्याच्या न बोलण्याचे कारण समजेना. आई वडील दुःखी कष्टी झाले. ते आता मुलासाठी देवाची प्रार्थना करू लागले. मुलगा बोलत नव्हता परंतु त्याच्या हातून अलौकिक गोष्टी घडू लागल्या. ते पाहून आई वडिलांना आश्चर्य वाटू लागले. मुलगा आता मोठा झाला. त्याने खूप करून आपली मुंज करण्याची सूचना आई वडिलांना दिली. त्यामुळे आई वडिलांची मुंजीची तयारी केली व मोठ्या थाटामाटाने मुलाची मुंज आयोजित केली. मुंजीला अनेक मंडळी एकत्र आली होती. मुलाला गायत्री मंत्र सांगितला. त्यावेळी न बोलणाऱ्या त्या मुलाच्या मुखातून वेदातील तेजस्वी मंत्र प्रगट होऊ लागले. आई वडिलांना, गुरुजनांना, जमलेल्या सर्व लोकांना महान आश्चर्य वाटले. मुलगा श्लोक म्हणत होता आणि सर्वजण एकाग्रतेने ऐकत होते. मुंज झाली. सर्वजण आपापल्या घरी गेले. गावात सर्वत्र मुलाची चर्चा होत होती. काही वर्ष मुलगा घरी राहिला. आई वडिलांच्या समोर तीर्थयात्रेची इच्छा प्रकट करू लागला. आई वडिलांनी सांगितले, तूच घरात आमचा आधार आहेस. तू आम्हाला सोडून निघून गेला तर एकटे जीवन कसे कंठणार. नरहरी आई वडिलांना समजून सांगितले, आपण काही काळजी करू नये. आपल्या पोटी आणखी 4 मुलगे जन्माला येतील. तसेच एक मुलगा जन्माला येईल. ती मुलगी आपला योग्य प्रकारे सांभाळ करेल. तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही.
नरहरीने आई वडिलांचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले. आई वडिलांनी त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले. जड अंतकराने त्यांनी मुलाला तीर्थयात्रा करण्यास परवानगी दिली. नरहरी म्हणजे श्रीपाद स्वामी आहेत यांनी खात्री आईला झाली. श्रीपाद वल्लभांनी या घरात जन्म घेतला होता. आता तीर्थयात्रा करण्यासाठी ते घरातून बाहेर पडले. पुढे मुलाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरात 4 मुलगे व 1 मुलगी जन्माला आली. सर्वांना आनंद झाला. प्रपंच सुखाने संपन्न झाला. बाल गोपाल आनंदाने घरात खेळत होते. त्यांच्या लीला विलासात आई वडिलांचे रममाण झाले होते. स्वामी समर्थ महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.